नमस्कार मित्रांनो, बातमी येते थेट मराठवाड्यातून। शिंदे गटाच्या या बड्या नेत्याला आणि आमदाराला जनतेने अक्षरशः पळवून लावलं। आला का रे गद्दारा, उद्धव ठाकरेंशी गद्दारी करून पोट भागलं नाही का, असं म्हणत 50 खोके एकदम ओके असं म्हणत भर कार्यक्रमातून या आमदाराला जनतेने पळवून लावलं। नेमकं काय झालंय ते आपण सविस्तर बघणार आहोत। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय आणि इतर सर्व घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील। आपण बघूया की नेमकं काय झालेलं आहे। मराठवाड्यात आली आहे संतापाची लाट। शिंदे गटाच्या आमदाराला गद्दार म्हणत कार्यक्रमातून हकललं। 50 खोक्यांच्या घोषणांनी परिसर दणाणला। मराठवाड्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून एका मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमात शिंदे गटाच्या आमदाराला लोकांच्या संतापाचा सामना करावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे। मराठवाडा म्हणजे ठाकरेंना मानणारा बालेकिल्ला। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून ते उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर आणि मातोश्रीवर मनापासून प्रेम करणारा मराठवाड्यातील शेतकरी वर्ग असेल किंवा तरुण वर्ग, हिंदुहृदय सम्राटांपासून ते आतापर्यंत मराठवाड्याने शिवसेनेला चांगली साथ दिली। अनेक वेळा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यापासून ते धाराशिव, लातूर या सर्वच ठिकाणी, नांदेड असेल, परभणी, जालना, उद्धव ठाकरे आणि ठाकरे परिवाराला चांगलं प्रत्येक निवडणुकीमध्ये यश मिळालं ते या जनतेच्या जोरावरच। आता तीच जनता शिंदे गटाच्या मागे लागलेली दिसत आहे। त्यामध्येच जे काही गेल्या काही दिवसापासून शिंदे गट आणि भाजपा हे सत्तेत असतानासुद्धा शेतकऱ्यांना जे काही मालाला भाव नाही, बेरोजगारी आणि इतर सर्व समस्यांना तोंड द्यावं लागत आहे। त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की हे सत्ताधारी म्हणजे फक्त लुटारू आहेत आणि या लुटारूंना आम्ही येथे थांबू देणार नाही असं म्हणत एका युवकाने घोषणा दिली। लगेच सगळे एकत्र झाले आणि त्या आमदाराला पळवलं। आम्हाला विश्वासघात करणारे नेते मान्य नाहीत, विरोधकांचा जोरदार हल्लाबोल। या घटनेवर विरोधी पक्षाने सुद्धा शिंदे गटावर चांगलीच तोप डागली। ही घोषणाबाजी वाढत गेल्यानंतर आमदाराची पळापळ झाली। आमदारांना कार्यक्रमस्थळ सोडण्याचा सल्ला देण्यात आला। सुरक्षा रक्षकांनी त्यांना वेढा घालत सुरक्षितरित्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। मात्र जमाव आक्रमक झाल्यानंतर काही वेळा गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती। या कार्यक्रमाला शिंदे गटाचे इतर स्थानिक नेतेसुद्धा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। सुरुवातीला कार्यक्रम शांततेत सुरू होता। स्थानिक नेत्यांनी भाषण देत विकास कामांचा उल्लेख केला। मात्र जसे आमदार भाषणासाठी उभे राहिले, अचानक जमावातून जोरदार घोषणाबाजी सुरू झाली। गद्दार गद्दार, 50 खोके एकदम ओके, आम्हाला गद्दार नको, अशा घोषणा देत लोकांनी संताप व्यक्त केला। काही युवकांनी मंचाकडे धाव घेतल्याने वातावरण तणावपूर्ण झाले। परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता पाहून आयोजक आणि पोलीस प्रशासनाने हस्तक्षेप केला। या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली। आम्ही निवडून दिलेले नेते हे एका रात्रीत पक्ष बदलतात, हे त्यांचा पैसा कमवण्यासाठी। मात्र आम्ही पक्षाला आणि त्यांच्या मुख्य नेत्याला बघून निवडून देत असतो। उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात चांगलं काम केलं होतं, म्हणूनच आम्ही सर्वांना निवडून दिलं होतं आणि त्यांच्या विश्वासावर सगळीकडे आम्ही मतदान केलं होतं। मात्र हे आमदार पैशाच्या जोरावर आणि ईडीच्या जोरावर इकडे तिकडे जातात, पैसे कमवतात। त्यामुळे असे गद्दार आमदार आम्हाला नकोत असं म्हणत जनतेने त्यांच्यावर एकच हल्लाबोल सुरू केला। ही जनतेची खरी भावना आहे। लोक आता गद्दारी सहन करणार नाहीत। सत्तेसाठी तत्वाशी तडजोड करणाऱ्यांना जनता योग्य उत्तर देत आहे, असा आरोप विरोधकांनी केला। घटनेनंतर शिंदे गटातील नेत्यांनी संयमित प्रतिक्रिया दिली। हे विरोधकांचं कट कारस्थान आहे, असंही शिंदे गटातील काही नेत्यांनी मानलं। मराठवाड्यात यामुळे असंतोष वाढतोय का? मराठवाडा नेहमीच राजकीयदृष्ट्या संवेदनशील भाग राहिला आहे। पाणी टंचाई, बेरोजगारी, शेती संकट अशा अनेक समस्यांनी येथील शेतकरी हा त्रस्त झालेला असताना येथील जे निवडून दिलेले लोकप्रतिनिधी त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत का, असा सुद्धा प्रश्न उपस्थित केला आहे। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फक्त घोषणा दिल्या, मराठवाड्याला काहीच दिलं नाही असं जनतेचं म्हणणं आहे। त्यामुळे जनतेचा आवाज दाबता येत नाही, अशी खरी लोकशाही। अशा प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात तेथील जनतेने दिल्या आणि यापुढे असे जर आमदार आणि कोणी फुटले तर आम्ही त्यांना सोडणार नाही, असा सुद्धा त्यांनी इशारा त्यावेळी दिला। त्यामुळे आता येणाऱ्या काळात आमदार जर इतर पक्षातून फुटले तर जनता त्यांना रस्त्यावर सुद्धा पकडून मारेल असंच दिसतं।
मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, अशा गद्दार आमदारांना पुढील निवडणुकीत पाडायचं का? कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा. धन्यवाद. जय हिंद.